विद्यार्थी मित्रांनो, आता आपण व्यापारी भाजीपाला लागवड अंतर्गत टोमॅटो त्या भाजीच्या व्यावसायिक उत्पादनासंबंधी, लागवड तंत्रज्ञानासंबंधी, एक फायदेशीर शेती, एक व्यापारी शेती कशा पद्धतीने करतात याबद्दलची माहिती घेणार आहोत. सर्वांना परिचयाचं पीक आहे टोमॅटो. मराठी नाव पण तेच घेतलेलं आहे. जसं जॉन हे कसं इंग्लिशमधलं नाव मराठीमध्ये तसंच घेऊन आपण क्रिकेटपटू असेल तर तसंच बोलवतो, त्या पद्धतीने म्हटलं हरकत नाही. टोमॅटो शास्त्रीय नाव लायकोपर्सिकॉन एस्क्युलांटम. कुळ आहे ते सोलोनॅसी किंवा वांगी कुलीन भाजी असं म्हणता येईल. ह्याचा जो उगम आहे तो ट्रॉपिकल अमेरिका म्हणजे विषुववृत्तीय अमेरिका हा टोमॅटोचा उगमस्थानाचा भाग आहे. आता पहिल्यामध्ये लागवड क्षेत्र आणि महत्त्व. तर विषुववृत्तीय अमेरिकन प्रांतामध्ये उगम पावलेलं पीक जगभरातील अनेक देशांमध्ये म्हणजे आफ्रिकन देशांमध्ये, अमेरिकन भागामध्ये, आशिया खंडामध्ये लागवडीत केलं जातं. जगभरात जे जे लागवडीसाठी प्रसिद्ध देश आहे टोमॅटो पिकावरती त्याच्यामध्ये भारताचा 6वा क्रमांक आहे. म्हणजे आपल्या आधी 5 देश लागवडी बाबतीत अग्रेसर आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 43,600 हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आहे आणि हे बघितलं तर एकूण देशाच्या 25% क्षेत्र म्हणजे 1/4 क्षेत्र महाराष्ट्र हे आपल्या राज्यामध्ये आहे. आता टोमॅटोच्या बाबतीत आपण जर आहार विषयक बघितलं तर टोमॅटोमधून अ आणि क जीवनसत्व भरपूर मिळतात. तशाच पद्धतीने लोह, कॅल्शियम ही खनिजे भरपूर मिळतात. आहारात टोमॅटोमुळे वैशिष्ट्यपूर्ण रंग येतो, स्वाद येतो. भूक वाढवण्यासाठी टोमॅटो ज्यूस उपयोगी पडतो. टोमॅटो एक उत्कृष्ट पेय आहे. टोमॅटोच्या पिकल्या फळापासून सूप, लोणची, केचप, ज्यूस, सॉस, चटणी, भाजी, जॅम, प्युरी यासारखे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे त्याला इंडस्ट्रियल व्हॅल्यू आहे, औद्योगिक महत्त्व आहे. प्रक्रिया करून पदार्थ बनवताना वाया जाणारे जे काही बिया आहेत तर या बियामध्ये तेल असतं, 24% प्रमाण आहे आणि या तेलाला मार्गारीन असं म्हणतात. या तेलाचा उपयोग सॅलड ऑइल म्हणून केला जातो. टोमॅटोच्या कच्च्या फळांचा उपयोग आपल्या सर्वांना माहिती आहे की फ्राय करून किंवा शिजवून किंवा डाळ घालून भाजी करण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यानंतर पुढचा भाग आपण बघू हवामान. तर टोमॅटोच्या लागवडीसाठी प्रामुख्याने उष्ण हवामानाची गरज असते. 20 ते 38 अंश सेल्सिअस या दरम्यानचं तापमान मानवतं. 38 अंश सेल्सिअसच्या पुढे जर तापमान वाढलं हवामानातलं तर याच्या पेशींना इजा पोचते, उत्पादनामध्ये घट येते. तशाच पद्धतीने वेगाने वाहणारे वारे, कोरडी हवा या पिकाच्या वाढीवरती प्रतिकूल परिणाम करते. फळांना आकर्षक रंग येण्यासाठी 24 ते 26 अंश सेल्सिअस हे तापमान विशेष मानवतं. याच्यापेक्षा तापमान जर जास्त झालं तर फळं पिवळसर पडतात आणि 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेलं तर लायकोपिन नावाचं द्रव्य आहे की ज्यावरून लायकोपर्सिकॉन एस्क्युलांटम शास्त्रीय नाव दिलेलं आहे, तर तो रंगकण त्याचे कमी होतात. जमीन हलकी ते भारी जमीन टोमॅटो पिकासाठी विशेष करून निवडावी. पण अधिक चांगल्या उत्पादनासाठी उत्तम निचऱ्याची, मध्यम काळी, कसदार, पाणी धरून ठेवणारी जमीन योग्य आहे. माळरानाच्या जमिनीत सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने टोमॅटोचं पीक येऊ शकतं. मात्र कोणत्याही परिस्थितीत चुनखडयुक्त आणि चोपण जमिनी या लागवडीसाठी निवडायच्या नाही आहेत. जमिनीचा समूह हा 6 ते 7 म्हणजे सौम्य आमधर्मी असावा. आता वाढीच्या सवयीवरून प्रकार जर बघितले तर वेलीसारखे वाढणारे टोमॅटो आहेत आपल्याला, आपण बघतोय आता ते. आणि यापूर्वी 1980-85 पर्यंत झुडपासारखे वाढणारे, म्हणजे आता वांगी पीक कसं वाढतं तशा पद्धतीने झुडपासारखे वाढणारे पण व्हरायटीज आहेत. आता मात्र प्रामुख्यानं आपण वेलीसारखे वाढणारे टोमॅटोच्या जाती प्रामुख्यानं आपण या ठिकाणी व्यवसाय लागवडीसाठी वापरतो. आता याच्यामध्ये सुधारित आणि संकरित जाती आणि काही प्रचलित जाती सगळे एकत्र घेतले तर धनश्री, भाग्यश्री, राजश्री, पुसा शीतल, पुसा रुबी, अर्का विकास
NS 2535, NS 2532 अशा भरपूर जाती टोमॅटोमध्ये. याच्याशिवाय मग सांगता येईल जातींचं नाव म्हणून अर्का सौरभ, HS 102, पुसा अर्लीडॉर, पुसा 120 अशा जाती सांगता येतील. याच्याशिवाय मंगला, रश्मी, शीतल, KT3, पुसा हायब्रिड अशा भरपूर जाती आहेत. त्यापैकी योग्य जात निवडून आपण कोणत्या हंगामात करणार आहोत लागवड आणि त्याची वैशिष्ट्ये पाहून जातीचा आपण निवड करावी. विशेषतः ती लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्टला चांगली आहे का, प्रक्रियेसाठी उपयुक्त आहे का, उत्पादन चांगलं आहे का, रोग आणि कीडला प्रतिकारक आहे ना, अशा सगळ्या गोष्टींची खातरजमा करून आपण ही लागवड करायची. आता लागवड तर टोमॅटोची लागवड आपल्याकडे वर्षभर करता येते. खरीपामध्ये करता येते, रब्बीमध्ये घेता येते, उन्हाळ्यात तर प्रसिद्धच आहे. तर खरीप लागवडीसाठी विशेषतः जून जुलैमध्ये करावे. रब्बीसाठी सप्टेंबर ऑक्टोबरचा महिना उपयुक्त आहे. डिसेंबर जानेवारी ही उन्हाळी लागवडीसाठी कालगणना आपण गृहीत धरावी. आता लागवड करत असताना प्रत्यक्षात सरी वरंबे पद्धत वापरावी किंवा अलीकडल्या पद्धतीनुसार उंच वाफे आणि त्याच्या सपाट केलेल्या माथ्यावरती प्लास्टिक मल्च करून त्याच्यामध्ये टोमॅटो लावणं हे पण तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. मग सरी वरंबे पद्धत अजूनही जास्त प्रसिद्ध आहे. त्यासाठी उभी आडवी नांगरट करून कुळवणी करून जमिनीमध्ये 40 ते 50 टन प्रति हेक्टर शेणखत टाकून योग्य अंतराचे सरी वरंबे तयार करावेत. आता लागवडीचं अंतर ही जमिनीत सुपीकता, जात, हंगाम यावरती अवलंबून असतं. खरीप रब्बीसाठी 75 बाय 60 सेंटीमीटर म्हणजे 2.5 फूट सरी बगलीमध्ये 2 फुटावरती लागण. उन्हाळ्यासाठी जास्त वाढ होते म्हणून 2.5 फूट बाय 2.5 फूट अंतरावरती ही लागण करावी. शक्यतो रोपं तयार करून दुपारच्या नंतर लागण करणं अपेक्षित आहे. आता खत बघितलं तर सर्वसाधारणपणे प्रति हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत देणं गरजेचं आहे. रासायनिक खतामध्ये 125 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 60 ते 70 किलो पालाश द्यावं. त्यातलं 1/3 नत्र म्हणजे सर्वसाधारणपणे 42 किलो नत्र संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे रोप स्थलांतर करताना द्यायचं. उरलेलं जे काही नत्र आहे ते 2 टप्प्यामध्ये 20 दिवस आणि 25 अंतराने समान हप्त्यामध्ये द्यायचं आहे. त्यानंतर टोमॅटोची फळं तडकण्याची शक्यता असते म्हणून रोपं स्थलांतर करत असताना प्रति हेक्टरी 20 ते 24 किलो बोरॅक्स हे खत द्यायचं आहे. त्यावेळेस जर देता आलं नाही तर 0.3% बोरॅक्स फळधारणा होताना 3 ते 4 वेळा फवारला आपण तर त्याची गुणवत्ता सुधारते. अशी ही खताची व्यवस्था आपण करावी. तर बियाचं प्रमाण बघितलं तर सर्वसाधारणपणे 1 हेक्टर लागवडीसाठी 400 ते 500 ग्राम बियाणं पुरेसं असतं. आता रोपं तयार करणं बघितलं तर गादी वाफे रोपं तयार करतात किंवा पॉट ट्रेचा उपयोग करून रोपं तयार करतात. त्यासाठी गादी वाफेची पद्धत आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या पद्धतीनं गादी वाफे करावेत. आडव्या रेषा काढून त्यामध्ये बिया टाकाव्यात. पॉट ट्रेमध्ये प्रत्येक ट्रेमध्ये एक योग्य माध्यमावरून प्रत्येक ट्रेमध्ये खोबणीमध्ये 1 बी टाकायचं. अशा पद्धतीनं रोपं तयार करताना त्याला 0.2% बुरशीनाशकाची क्रिया करायची, ॲग्रोझोन ट्रीटमेंट करायची. सर्वसाधारणपणे 4 ते 6 आठवड्यात म्हणजे 1.5 महिन्यामध्ये रोपं स्थलांतर करण्यासाठी येतात. 5 ते 6 पानं वाढली की रोपं स्थलांतराला तयार आहे असं ओळखायचं. तर अंतर्मशागत पाणी बघितलं त्याच्यामध्ये नांग्या भरणं म्हणजे गॅप फिलिंग, मातीची भर देणं, आच्छादनाचा वापर करणं, आधार देणं, तणाचा बंदोबस्त करणं, अशा पद्धतीनं ही अंतर्मशागतीची कामं आहेत. तणनाशक म्हणून आपण ट्रिप्लॉन प्रति हेक्टरी 250 ग्रॅम आपण वापरून बंदोबस्त करू शकतो. आच्छादन आपण प्लास्टिकचं करू शकतो किंवा सेंद्रिय आच्छादक करू शकतो. मातीची भर देण्याचं काम आपण थोडं अवजाराने थोडी हाताने भरणी जर माती जर लावली तर निश्चित वाढीसाठी त्याचा फायदा होतो. वेलीला आधार मिळतो. नांग्या भरण्याचं काम लागवड केल्यापासून 15 दिवसात पूर्ण करायचं असं हे अंतर्मशागतीचं काम आहे. आता पाणी जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये गरजेनुसार द्यावं. म्हणजे खंड पडला तर 15 दिवस, हिवाळ्यामध्ये 8 दिवस, उन्हाळ्यामध्ये दर 5 दिवसांनी पाणी द्यायचं. त्यामध्ये विशेषतः फुलोरा फळधारणा होताना पाणी कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची. आधार देणे महत्त्वाचं काम आहे. त्यासाठी तार काठींची व्यवस्था अपेक्षित असते. तर सर्वसाधारणपणे 10 फूट अंतरावरती उभ्या काठ्या लावायच्या आणि जमिनीपासून
सर्वसाधारणपणे प्रत्येक 6 फुटावरती 2 ते 3 तारा बांधायच्या आणि त्याला सुतळीने ही वेल बांधत आपण जर गेलो तर व्यवस्थितपणे ही टोमॅटोची वेल वाढते. यासाठी 18 गेजची तार वापरायची आणि ही वेल जमिनीवरती पसरू द्यायची नाही. त्याचे फायदे असे होतात, रोग आणि किडीचं प्रमाण कमी होतं, फळाची गुणवत्ता वाढते, आधार दिल्यामुळं अंतरावशेष करणं सोपं जातं, काढणी करणं सोपं जातं, फळं टांगती राहिल्यामुळं वजन वाढतं, रंग चांगला येतो, फळांना पाण्यात संपर्क असल्यामुळे फळं कुजत नाहीत, अशी सगळे फायदे होतात. आता जर काढणी बघितलीची तर सर्वसाधारणपणे लागण केल्यापासून म्हणजे स्थलांतर केल्यापासून 75 ते 90 दिवसात फळं तोडणीसाठी येतात. याच्या 4 अवस्था आहेत काढणीच्या. हिरवी पक्व अवस्था, दुसरी, तिसरी आणि चौथी अशा 4 अवस्था आहेत. त्याच्यामध्ये हिरवी पक्व अवस्था तर विशेषतः फळं पूर्ण वाढलेली असतात आणि या टप्प्यात फळं तोडून दूरच्या बाजारपेठेला म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून पंजाब, कलकत्ता, चेन्नई अशा बाजारपेठेला पाठवायलाही योग्य आहे. त्यानंतर गुलाबी अवस्था, याच्यामध्ये हिरवा रंग जाऊन तांबूस छटा आलेली असते, तर जवळच्या बाजारपेठेला अशी काढतात. पक्व अवस्था, याच्यामध्ये बराचसा भाग लाल झाल्यानंतर काढणी करतात खाण्यासाठी किंवा लोकल मार्केटला. आणि पूर्ण पक्व अवस्था ही विशेषतः प्रक्रिया उद्योगाला आपल्याला जर टोमॅटो पाठवायचं असेल तर पूर्ण पक्व झालेली फळं काढायची. केचप, सॉस, चटणी, सूप यासारखे टिकाऊ पदार्थ बनवण्यासाठी ही पूर्ण पक्व अवस्थेतली फळं आपल्याला वापरता येतील. तर प्रक्रियेसाठी भाजीपाला लागवड हा भाजीपाला बगीचेचा प्रकार आहे, तर त्या प्रकारामध्ये पूर्ण पक्व झालेल्या अवस्थेतली फळं आपण काढून ती क्रेटमध्ये भरून किंवा करड्यांमध्ये भरून योग्य पॅकिंग करून ही आपण विक्री करत असतो. सर्वसाधारणपणे 1 हेक्टर टोमॅटोपासून 20 ते 40 टन उत्पादन मिळतं. ह्यात काही विकृती आहेत, तर फळावर पांढरे चट्टे पडणे, तर विशेषतः सूर्यप्रकाश ज्या भागावरती फळाच्या जास्त चरका मारतो त्या ठिकाणी ही फळं अशी पांढरट होतात आणि खराब होतात. विशेषतः आता पानाखाली फळं राहतील ही काळजी घ्यायची. उन्हाळ्यासाठी भरपूर पानं असणारी किंवा उष्णता प्रतिकारक जातींची निवड करायची. फळं तडकणं मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपण विशेषतः हवामानातला बदल, पावसाळी हवामानात कमी अधिक उष्णतेची वाढ, बोरांची कमतरता या 3 कारणामुळे होते. पाण्याचं नियोजन व्यवस्थित करायचं आणि लागवड करताना स्थलांतर करताना 20 ते 24 किलो बोरॅक्स हे प्रति हेक्टर द्यायचं. हे जर केलं तर ताण पडणार नाही. आणि आता शेवटच्या मुद्द्यावर आपण येतोय, रोग आणि किडी. तर याच्यामध्ये विषाणूजन्य रोग आहेत, त्यामध्ये विशेषतः चुरडा मुरडा किंवा बोकड्या, पानावर काळे टिपके पडणं, करपा, पानं जांभळी पडणं, पर्पल टॉप व्हायरस असे विषाणू येतात. तर ही फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये अशा पद्धतीनं जास्त वाढ होते. रोगग्रस्त झाडं ओळखून ती उपटून मुळासहित नष्ट करायची. पांढऱ्या माशीमुळे प्रसार होतो, फुलकिडीमुळे प्रसार होतो. याच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेमध्ये किंवा शेतामध्ये आपण फॉस्फोमिडॉन किंवा डायमिथोएट हे औषध फवारून द्यायचं. आलटून पालटून बंदोबस्त होऊ शकतो. त्यानंतर पानावर ठिपके दुसरा रोग आहे, याला खैऱ्या असं पण म्हणतात, तर हा जीवाणूमुळे होतो. स्ट्रेप्टोसायक्लिन हे औषध 6 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात फवारून द्यायचं. पानावरील करपा किंवा फळकूज असं म्हणतात याला, दोन्ही आहेत, पानावर अर्ली ब्लाइट आणि फळकूज, तर हे दोन्ही बुरशीजन्य आहे. तर यासाठी रायझोनियम 45 किंवा कार्बेंडाझिम हे फवारून द्यायचं आहे. भुरी रोग, पानाच्या काचवर बुरशी वाढते, यासाठी पाण्यात विरघळणारा गंधक किंवा कॅलॅक्झिन हे पाण्यात विरघळून फवारून द्यायचं आहे. तर कीड बघितलं तर पान पोखरणारे याला नागळे असं म्हणतोय आपण, ह्याच्यासाठी सायपरमेथ्रिन किंवा फॉस्फोमिडॉन हे औषध आलटून पालटून फवारून द्यायचं आहे. फळ पोखरणारी अळी, तर यासाठी मोनोक्रोटोफॉस हे औषध 5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारून द्यायचं आहे. जैविक पद्धतीने आपण कीड नियंत्रण करणार असो या दोन्ही या विशेष फळपोखर अळीचं महत्त्वाची कीड आहे, तर ट्रायकोग्रामा हे परोपजीवी कीटक आपण जर या ठिकाणी वापरले तर बंदोबस्त होऊ शकतो. त्यानंतर मावा किडीसाठी आपल्याला डायमिथोएट हे औषध किंवा मेलॅथिओन हे औषध फवारून द्यायचं आहे. अशा पद्धतीनं टोमॅटो एक महत्त्वपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील पीक आहे. अनेक वर्षापासून या पिकानं खूप मोठा हातभार लावलेला आहे. आपण व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करत गेलो तर हे खूप चांगल्या पद्धतीनं फायदेशीर असणारं पीक आपल्याला
सोबत आणून देऊ शकतं.